बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन 1971 आणि तोफा धडाडल्या. प्रकरण 8. बॉर्डर आउटपोस्ट 1. युद्धानंतर बॉर्डर आउटपोस्ट BOP-1 येथे पायदळाच्या मद्रास बटालियनच्या कंपनी कमांडरबरोबर काही दिवस राहावयाची संधी मिळाली. सीमेवर नियंत्रण ठेवणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेच्या व्यवस्थापनेसाठी मूलभूत सोय पुरवण्यासाठी सीमेलगत ठराविक अंतरावर उभारल्या पक्क्या तळाला किंवा चौकीला बॉर्डर आउटपोस्ट किंवा BOP म्हणतात. BOP त्यावेळी वान गावापासून पश्चिमेकडे म्हणजे पश्चिम पाकिस्तानच्या दिशेने सरहद्दीवर गावापासून अंदाजे 2.5-3 किलोमीटर अंतरावर होती. पक्के बांधकाम असलेल्या BOPमध्ये अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र रूम्स होत्या. खंदकातील युद्धसज्ज ड्युटीवरील जवान सोडल्यास बाकी जवान खंदकामागे बनवण्यात आलेल्या मजबूत बंकर्समध्ये राहत, तर काही BOPमध्ये राहत होते. उरलेल्यांची सोय जवळपासच्या घरात किंवा घरामागे शत्रूच्या नजरेपासून आडोसा पाहून उभारल्या तंबूत केलेली होती. BOPवरील रूम्समध्ये एका स्वतंत्र रूममध्ये कंपनी कमांडर मेजर टीम्स आणि मी असे 2 ऑफिसर एकत्रच राहत होतो. सकाळ संध्याकाळच्या कंपनी कमांडरच्या कंपनीतल्या राऊंडला खरं म्हणजे मी जाण्याची काहीच गरज नसायची, पण नुसतं रूमवर वाचत पडण्यापेक्षा तेवढंच फिरणं होतं. कंपनीत काय चाललं याची माहिती होते, शत्रूची ताजी हालचाल कळते व पायदळाच्या जवानांशी चांगला संपर्क राहतो. म्हणून मेजर टीम्सच्या राऊंडवर मी सुद्धा बरोबर जात असे. कामाशिवायचा वेळ गप्पा मारणे, वाचन, ट्रान्झिस्टरवर बातम्या आणि गाणी ऐकणे, नाहीतर फिरायला जाणे यात जात असे. दोघांच्या कामाचं स्वरूप वेगळं असल्याने आपापली कामे स्वतंत्रपणे करत, जमेल तिथे एकमेकांना मदत करत, जेवण मात्र शक्यतो एकमेकाची वाट पाहून एकत्रच घेण्याचा आमचा प्रयत्न असे. बटालियनमध्ये नुकताच पहिल्या पोस्टिंगवर जॉईन झालेला यंगस्टर सेकंड लेफ्टनंट महल आमच्याच कंपनीत रुजू झाला होता. तो कंपनीत यायच्या आधीच एक विशेष सूचना आली होती, त्याच्यासाठी एका ठराविक मापाची कॉट करून घेण्याची. कारण या अधिकाऱ्याची उंची होती 7 फूट 3 इंच. हा अधिकारी बहुतेक त्यावेळी भारतीय सेनेतील सगळ्यात उंच अधिकारी असावा. आधीच 7 फूट 3 इंच उंची आणि सरदार असल्यामुळे बांधलेल्या पगडीचे काढलेले टोक डोक्याच्या वर आणखी 4-5 इंच, त्यामुळे त्याची एकूण उंची 7.5 फुटापेक्षा जास्त होत असे. गावातले लोकसुद्धा जाता येता कुतूहलाने थांबून त्याला निहाळत असत. तो जेव्हा पहिल्यांदा पाकिस्तान सीमेवरून आपल्या कंपनीचे खंदक व तेथील एकूण संरक्षण व्यवस्था पाहायला गेला, तेव्हा त्याला पाहण्यासाठी पाकिस्तानी जवान पण समोरच्या बाजूला मोठ्या संख्येने गोळा झाले होते. सेकंड लेफ्टनंट महल रुजू झाल्यानंतर 15 दिवसात कंपनीत चांगला रुळला व त्याला त्याच्या कंपनीचा संपूर्ण परिसर, ज्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्या कंपनीवर होती व त्याचबरोबर समोर असलेल्या शत्रूबद्दलची व पोस्टची सविस्तर माहिती झाल्याबरोबर कंपनी कमांडर मेजर OEM टीम्स यांची बरेच दिवस बदली अधिकारी नसल्यामुळे राहिलेल्या 1 महिन्याची रजा मंजूर झाली होती. मी जरी पायदळ कंपनीला युद्धामध्ये गरज पडेल तेव्हा तोफांची मदत देण्यासाठी त्या कंपनीबरोबर नियुक्त असलो, तरी त्या परिसरात काही काळ घालवल्यानंतर पायदळातील अधिकारी व जवानांमध्ये रात्रंदिवस राहून त्यांचा व त्यांच्या एकूण मानसिकतेचा चांगलाच परिचय झाला होता मला. युद्धामध्ये दिवस रात्र डोळ्यात तेल घालून व जीवाची बाजी लावून रक्षण केलेल्या आपल्या मातृभूमीच्या त्या परिसराबद्दलची आत्मीयता व प्रेम, तो परिसर सोडून 1 महिन्याच्या रजेवर जाणाऱ्या कंपनी कमांडरची मनस्थिती मी चांगली समजू शकत होतो. संपूर्ण युद्धामध्ये रात्रंदिवस जीवाची बाजी लावून सुरक्षित ठेवलेल्या आपल्या परिसराची काळजी युद्धानंतर पहिल्यांदाच घरच्या माईच्या माणसात जाताना मोहरलेल्या मनाला काळजीची किनार लावत होती. कंपनी सोडताना प्रत्येक खंदकावर जाऊन आपल्या कंपनीच्या जवानांना भेटून निरोप घेत असताना व प्रत्येकाला काही ना काही सूचना देत असताना कंपनी कमांडर व कंपनीतील जवान यांच्यामधील परस्पर संबंधाचे होणारे भावपूर्ण दर्शन मोठे मनोज्ञ होते. प्रत्येक जवानाला विचारलेल्या प्रश्नातून कंपनी कमांडरची त्यांच्याबद्दलची आस्था तर दिसतच होती, पण प्रत्येकाच्या कुटुंबियाबद्दल व त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न व अडचणींची जाण स्थिमितच करणारी होती. प्रत्येक जवान आपल्या कंपनी कमांडरला निरोप देताना मेमसाहेबांना आदरपूर्वक प्रणाम आणि मुलांना ढेर सारा प्यार देताना आपल्या नजरेने आश्वस्त करत होता. साहब, आप फिक्र मत करो, जरूरत पड़ी तो हम अपनी जान कुर्बान कर देंगे, लेकिन अपने कंपनी के
और बटालियन के नाम को आंच नहीं लगने देंगे. रजेवर जाताना कंपनी कमांडरनी मला नवीन कंपनी कमांडरला, अभी तो बच्चा है, आप भी जरा ख्याल रखना और उसकी मदत करना, असं म्हणून आवश्यक तेव्हा मार्गदर्शन व मदत करण्याची विनंती केली. बटालियन कमांडरनी सुद्धा स्वतः फोन करून तशीच विनंती केल्यामुळे अचानक माझी जबाबदारी वाढली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर सेकंड लेफ्टनंट महल दिवसभराच्या कामाच्या सूचना देण्यासाठी व कामांची सुरुवात करण्यासाठी होणाऱ्या सकाळच्या नियमित फॉलिंगसाठी निघून गेल्यावर आजच्या दिवसाची सुरुवात कशी करावी याचा विचार करत मी 2 दिवसापूर्वीचा मेजर मदाननी जाता येता जवळच्या गावातून आणलेला एक जुना पेपर चाळत बसलो होतो. काहीच करायला नसल्यास गाडीची बॅटरी चार्ज करायच्या निमित्ताने ब्रेकफास्ट झाल्यानंतर साधारण 10-10:30च्या सुमारास गावातून चक्कर मारायचा परिपाक ठेवला होता. बहुतेक गाडी मी स्वतःच चालवित असल्याने नेहमीप्रमाणे गाडी हवा, पाणी व ऑइल तपासून चकाचक साफ करून रूमसमोर उभी करून ठेवली होती व तो सुद्धा जवळच मी रूम बाहेर यायची वाट पाहत उभा होता. मी रूमच्या बाहेर येता समोरच्या पटांगणात कंपनी फॉलिन झालेली दिसत होती. लेफ्टनंट महल कंपनीच्या जवानांना दिवसभराच्या कामाच्या सूचना देत माझ्यासमोर पाठमोरा उभा होता. खरं म्हणजे आदल्या रात्री जेवतानाच मी महलला त्याने त्याच्या पद्धतीने त्याचे नियमित काम स्वतंत्रपणे चालू ठेवावे, गरज पडेल तेव्हा माझा सल्ला जरूर मागावा, त्याला मागेल ती मदत केव्हाही देण्याची तयारी दर्शवून दैनंदिन कामातील त्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवत माझ्या अलिप्ततेचे धोरण मी जाहीर केले होते. पण मला बाहेर आले पाहताच कंपनी सुभेदारांनी मी आल्याचा इशारा करताच कंपनीला सावधानचा आदेश देत लेफ्टनंट महल कंपनीसमोर माझ्याकडे तोंड करून उभा राहून मी परेडवर येण्याची वाट पाहू लागताच माझा नाईलाजच झाला व मला परेडवर जाण्याशिवाय गत्यंतरच राहिलं नाही. जो प्रसंग टाळायचा मी आतोनात प्रयत्न करत होतो तोच सरते शेवटी नशिबी आला होता. आमच्या उंचीतील प्रचंड अंतर जवळ उभे राहिल्यास फार विनोदी दिसेल अशी माझी धारणा होती. त्याने तिथूनच सॅल्यूट करून आपले काम पुढे चालू ठेवावे या उद्देशाने जास्तीत जास्त अंतर राखीत मी कंपनीपासून दूर उभा राहिलो. पण नुकतेच अकॅडमीतील प्रशिक्षण संपून पासआउट झालेला तरुण अधिकारी ज्या जोशाने परेडवर मार्च करील तो सर्व जोश दाखवत लेफ्टनंट महल दमदार पावलं टाकत माझ्या दिशेने परेडचा रिपोर्ट देण्यासाठी येत होता. मी मनातल्या मनात देवाला साकडं घातलं की बाबा रे, ह्याला कमीत कमी 50 फुटावरून तरी रिपोर्ट करायची बुद्धी दे. पण कसलं काय आणि कसलं काय, तो बाबा सरळ माझ्यापासून 3 फुटावर येऊन शेवटच्या हॉल्टसाठी त्याने कसून आपटण्यासाठी जास्तीत जास्त वर उचलला गुडघा माझ्या अगदी नाकापर्यंत तळल्याची जाणीव मला झाली. 110 किलो वजन असल्या 7.5 फुटी अधिकाऱ्याने जीव खाऊन पाय आपटून केलेला सॅल्यूट मात्र मी पाहू शकत नव्हतो, कारण त्याचा चेहरा आणि सॅल्यूट करणारा हात माझ्या डोक्याच्या वर 2 फुटावर होता. मी फक्त त्याच्या बेल्टचे चमकणाऱ्या पितळी बक्कलचे पॉलिशच पाहू शकत होतो. तेव्हाच ठरवलं महलला सक्त सूचना द्यायच्या, कुठेही परेड ग्राउंडवर माझ्यापासून 100 फुटाच्या आत न येण्याच्या. माझ्या डोक्याच्या वरून 2 फुटावरून कुठेतरी लांब नजर स्थिरावत लेफ्टनंट महल मला कंपनीचा रिपोर्ट देत होता आणि चमकणारं बेल्टचं बक्कल शत्रूचं लक्ष वेधू शकतं हे त्यांनी त्याच्या ऑर्डरलीला सांगितले पाहिजे याची आठवण देण्याचे मनात ठरवत परेडचा सोपस्कार आटोपून मी गावात जाण्यासाठी माझ्या जीपकडे निघालो. बॉर्डरहून BOPवरून येणारा कच्चा रस्ता गावाच्या मध्यातूनच पुढे जात गावाबाहेर पडत होता. BOPवरून गाव जेमतेम 2-2.5 किलोमीटर अंतरावर असेल. आधी कच्चा आणि साधारण बैलगाडी किंवा ट्रॅक्टर व ट्रॉली जाण्यायोग्य असलेला कच्चा रस्ता सेनेच्या हालचालीमुळे बऱ्यापैकी रुंद आणि भुसभुशीत झाला होता. गावाच्या चहूबाजूने शेतीच पसरली होती. सीमेलगत गावकऱ्यांची शेती अगदी सीमा बांधापर्यंत पसरलेली असते. त्यामुळे गावकरी आणि फौजेचा रोजचा संबंध. बहुतेक गहू, मका व कापसाची शेती गावातील शेतकरी अगदी सीमेपर्यंत बिनदिक्कत करत होते. BOPवरून गावात शिरताना उजव्या हाताला एक छोटासा जमिनीचा तुकडा पटकन नजरेत भरत असे. सर्वसामान्य सधन शेतकऱ्याच्या मानाने खूप लहान जमिनीचा छोटासाच तुकडा, पण त्यात दिसणाऱ्या वेगवेगळ्या हिरव्यागार भाजीपाल्यामुळे कायम बहरून आलेला दिसत असे. त्यात रस्त्याला लागूनच एक छोटंसं घर होतं. जाता येताना एक वयस्क जोडपं त्या जमिनीच्या तुकड्यावर कायम कामात मशगूल दिसत असे. त्या म्हाताऱ्या जोडप्याच्या अमाप कष्टातून त्यांनी फुलवलेला तो त्यांचा स्वर्गच होता हे त्या शेतावरून नुसती नजर फिरवली तरी जाणवत होते.
आणि म्हणूनच त्या शेतावरून जाताना गाडीचा वेग कमी करून त्या दोघांना काम करताना बघत जायची जणू मला पण सवयच झाली होती. ब्रेकफास्ट नंतर आणि दुपारच्या जेवणाच्या आधीच्या मधल्या काळात साधारण 10च्या सुमारास जवळजवळ नियमित होणाऱ्या माझ्या गावातील राऊंडची दखल त्या जोडप्याने सुद्धा घेतली होती. त्यांच्या शेताजवळ गाडीचा वेग कमी करत शेताकडे नजर जाताच तो म्हातारा शेतकरी उठून कधी हात उंचावून तर कधी दोन्ही हात जोडून नमस्कार करत असे. त्याची बायकोसुद्धा हातातलं काम थांबवून डोक्यावरचा पदर नीट करत पडदा अडून नुसतं बघत असे. एखाद्या दिवशी गाडीतून उतरून त्यांना शेतात जाऊन भेटायचं व ओळख करून घ्यायची असं बऱ्याच दिवसांपासून मी मनाशी ठरवत होतो. शेताजवळ गाडीचा वेग कमी करून शेतावरून नजर फिरवली तर शेतात कोणीच दिसत नव्हतं. एकदम काहीतरी चुकल्यासारखं वाटलं आणि मनात अनेक शंका आल्या. गाडीचा ब्रेक अनाहूतपणे दाबला गेला. गाडी थांबली आणि नजर भिरभिरत संबंध शेतात त्या जोडप्याचा शोध घेऊ लागली. एवढ्यात मागे बसलेला माझा ड्रायव्हर मी काय शोधतो हे हेरून एकदम म्हणाला, साहब जी आगे देखिए, वो सामने रोड के बाजू वाले पेड़ के नीचे दोनों खड़े हैं. मला जरा हायसं वाटलं आणि मी गाडी गिअरमध्ये टाकत सुरू केली आणि रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली उभ्या असलेल्या त्या जोडप्याजवळ नेऊन थांबवली. सत श्री अकाल बाबा, सत श्री अकाल बेटे म्हणत कमजोर नजरेने नीट दिसत नसल्याने डोळ्यावर येणारी उन्हाची तिरीप दोन्ही हाताने अडवत त्यांनी मला निरखण्याचा प्रयत्न केला. छातीवर उडणारी पांढरी शुभ्र लांब लचक दाढी, कमजोर नजर आणि वाकलेली अंगकाठी, रापलेला चेहरा आयुष्यभर केलेल्या कष्टाचा जणू आरसाच होता. ड्रायव्हरच्या बाजूची सीट रिकामी असल्याने मी पलीकडे बसल्याचे जाणून तो म्हातारा शेतकरी लगबगीने गाडीच्या पुढून माझ्या बाजूला येत म्हणाला, बेटे गड्डी चलाने का काम करते हो? चंगा काम है जी. आते जाते गड्डी धीरे करके देखते जाते हो. तुम्हारी माँ बोली, बेटा हमेशा अपने खेत से गुजरता है, देखते जाता है. अपने घर से अपने वालों से दूर हमारे लिए दिन रात अपनी जान की बाजी लगाता है. पता नहीं कितने दिनों से अपनों से दूर है. उसको भी अपने घर वालों की याद आती होगी. आज तेरे लिए लस्सी बनाई है बेटे. न नहीं करना, अपनी माँ का दिल रखना, हमें बहुत खुशी होगी. म्हातारने लगबगीने जाऊन झाडाखाली एका स्टूलावर ठेवलेले लस्सीचे ग्लास आणि एक चरवी उचलून आणली आणि मला व माझ्या ड्रायव्हरला दोघांनीही अगदी आग्रह करून प्यायला लावली. त्यांच्या डोळ्यातील आनंद, आपुलकी, स्नेह आणि प्रेम आम्हालाही घरची आठवण देऊन गेलं. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि समाधान विलसत होतं. बेटे साड़ा भी हमारा भी एक ही पुत्र है. वो भी फौजी में जवान है का. वो उत्ते बंगाल में लड़ाई लड़ रहा था जी. तू भी तो साढ़े पुत्र जैसा ही तो है. तू तो हमारे पुत्र से उम्र में बहुत कम लगता है जी. इतनी छोटी उम्र में अपने माँ बाप से और घर से दूर. बेटे तुम्हें भी तो अपने माँ बाप की काफ़ी याद आती होगी. आपल्या मुलाला सुद्धा आपली आठवण सतत येत असणार या जाणीवेने व्याकुळ होत त्या मातेने मला विचारले, कभी माँ की घर की याद आए तो इस माँ के हाथ की रोटी खाने घर आ जाना बेटे. यह घर भी तुम्हारा ही अपना ही तो है. इस घर को भी अपना ही घर समझना. एवढ्यात रस्त्यावरून मार्च करत जाणाऱ्या एका सैनिकी तुकडीच्या कमांडरने मला जीपमध्ये बसलेले पाहताच सैनिकी तुकडीला दैने देखचा आदेश देत कडक सॅल्यूट करत जाताना पाहून तो शेतकरी भांबावून म्हणाला, साहब जी माफ करना, पहचाना नहीं, तुझसे तो बडे साहब हो. प्रथमच खांद्यावरच्या कापडी ताऱ्यांकडे लक्ष जाऊन तो मोजायचा प्रयत्न करत बाबाने आश्चर्याने विचारले, सुबेदार साहब से भी बड़े साहब हो क्या? वो भी कितनी कम उम्र में. क्यों बाबा, लस्सी पिलाई तो पुत्र था ना, तो अब भी तो पुत्र ही हूँ. अभी तो माँ के हाथ की मक्के की रोटी और सरसों साग भी तो खाने घर आना है. हाँ हाँ बेटे जरूर आना. जब भी माँ की याद आएगी जरूर आना. तुम्हारी माँ भी तो रब से दुआ मांगती होगी. रब ने तुम्हें मेरे पास भेजा है. मैं यहाँ तुम्हारी माँ बनूंगी. बेटे को भी दूर पराए देश में उसे देखने वाली कोई माँ तो दे ही देगा. त्यानंतर त्या झाडाच्या खालची स्टूलाची जागा अगदी पक्कीच झाली.
गावात जाताना लस्सी व परतताना एका टोपलीमध्ये अगदी ताज्या काकड्या, टोमॅटो, गाजरं किंवा मुळे वाटच पाहत असायच्या. माझी जायची यायची वेळ सांभाळत आणि माझ्यासाठी सणासुदीच्या दिवशी घरात बनणारे विशेष पदार्थसुद्धा आवर्जून बनवले जायचे. मक्के की रोटी, सरसों का साग, पकोडे, मिसी रोटी, आलू पराठा म्हणजे माझ्यासाठी मोठी पर्वणीच असायची. ती माय गावात सगळ्यांना अभिमानाने सांगत होती, मेरा एक पुत्र फौज विच जवान है तो दूसरा बड्डा हुद्देदार, 3-3 सितारे वाला कप्तान साहब. त्या जोडप्याच्या नेहमीच्या प्रेमळ पाहुणचाराने व वागण्याने मी तर पुरता भारावून गेलो होतो. मध्ये 2 दिवस तब्येत थोडी नरम असल्याने गावात जाणे झाले नाही. तर तिसऱ्या दिवशी ते दोघेजण विचारत विचारत लस्सी व मला आवडणारी मक्याची रोटी घेऊन 3 किलोमीटर चालत BOPवर येऊन पोहोचले. आस्थापूर्वक तब्येतीची चौकशी करत स्वतःसमोर बसून खाऊ पिऊ घालूनच ते BOPवरून परतले. घरापासून शेकडो मैल दूर भेटलेल्या या दाम्पत्याच्या प्रेमाने माझे मनसुद्धा भरून आले. त्यानंतर मात्र निदान दिवसाआड तरी भेटण्याचा आमचा परिपाठ चालू राहिला. अशाच एका सकाळी शेताजवळच्या झाडाखाली गाडी थांबवत असताना हातात कसला तरी कागद घेऊन लगबगीने गाडीकडे येणाऱ्या त्या दोघांच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट बघून मी विचारलं, क्या बात है बाबा, परेशान लग रहे हो? की करे पुत्र, लड़ाई खत्म होके 5 महीने बीत गए. 4 चिट्ठी लिखी बेटे को छुट्टी लेने वास्ते. लड़की वाले पीछे पड़े हैं, बार बार आ रहे हैं. कहते हैं लड़की देख के पसंद कर लो, सगाई कर लो, फिर शादी अपनी फुर्सत से कर लेना. बेटे, लड़की बहुत अच्छी है, हम दोनों को भी बहुत पसंद है, लेकिन एक बार बेटा आके उसको देखकर अपनी पसंदी तो दे दे. बेटे, अब तू ही कुछ कर. बेटा, अगर 4 दिन भी छुट्टी पे आ जाए, लड़की पसंद कर ले तो सगाई करके लड़की वालों का बोझ तो हल्का कर देंगे. बहुत पीछे पडे है बिचारे. मुलाच्या पत्रावरून नजर फिरवीत मी त्यांच्या युनिटचा पत्ता माझ्या डायरीत लिहून घेतला व त्याच दिवशी त्यांच्या कमांडिंग ऑफिसरला सुट्टी देण्याविषयी पत्र लिहिण्याचे आश्वासन देत निरोप घेतला. पत्र देऊन जेमतेम 4-1 दिवस झाले असतील. सकाळी मी तयारच होत होतो तोच माझा ऑर्डरली वर्दी घेऊन आला. साहब, वो खेत वाले बाबा आए हैं, मिलना चाहते हैं, भेजो अंदर. आत्तापर्यंत BOPमध्ये सगळेच जवान त्या बाबांना चांगले ओळखू लागले होते. ते माझे खास पाहुणे असल्याने व एका जवानाचे वडील असल्याने BOPवरील सर्वच जण त्यांना आदराने वागवत असत. त्यांना आत घेऊन येणाऱ्या ऑर्डरलीला मी आम्हा दोघांसाठी ब्रेकफास्ट लावायची सूचना दिली. नाही बेटे साहब. त्यांच्या पाठोपाठ रूममध्ये येत कडक सॅल्यूट करणाऱ्या धिप्पाड लेफ्टनंट महलकडे पाहत दुसऱ्या अधिकाऱ्यासमोर बेटा म्हणणे योग्य दिसेल की नाही अशा संभ्रमात पडत त्यांनी, नहीं साहब, नाश्ता तो मैं करके आया हूँ, बस आपको बुलाने आया था. नाश्ता तो आपको हमारे साथ करना ही पड़ेगा, बाकी बातें तो नाश्ते के साथ साथ ही हो जाएगी. बाबांची बोलण्यातील अस्वस्थता जाणवून आम्हाला मोकळीक देण्यासाठी लेफ्टनंट महल, कंपनी का चक्कर लगा के आता हूँ सर, म्हणत बाहेर सटकला. मी पण त्याला थांबवलो नाही. रूममध्ये आम्ही दोघेच राहिल्यानंतर मोकळेपणाने बाबांनी सुरुवात केली. बेटे, लड़की वाले लड़की को लेकर आज ही पहुंच रहे हैं. बोल रहे हैं अपने सगे संबंधी को बुलाओ और आज ही फैसला करो. यह कैसा हो सकता है बाबा? जिसको शादी करनी है उसका तो अभी पता नहीं. जब तक वो लड़की पसंद नहीं करेगा तब तक आगे की बात कैसे सोच सकते हैं. मीही काळजीत पडत म्हटलं, बिल्कुल सही है बेटा, इसीलिए तो सब परेशानी है. मगर क्या करे, वो तो आज दोपहर में लड़की लेके पहुंच रहे हैं. उनके घर में लड़की की दादी सख्त बीमार है और वो जिद कर रही है कि लड़की की शादी नहीं तो कम से कम उसकी सगाई तो अपने जीते जी देखना चाहती है. अब तुम ही बताओ बेटा, क्या करे. प्रश्न खरंच गंभीर होता. अशा परिस्थितीत काय करता येईल मला पण काही सांगता येईना. नवऱ्या मुलाने मुलगी पाहून पसंत केल्याशिवाय पुढे काहीच करता येणं शक्य नव्हतं. मुलाच्या आईवडिलांना सुद्धा घरात बहू लवकर यावी असं वाटत होतं.
पण एकुलत्या एक मुलाच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय त्याच्या पसंतीशिवाय कसा घ्यायचा हाच मोठा प्रश्न होता. बेटे, जब से उनके आने की खबर आई है हमने बहुत सोचा. आखिर कल तेरी माँ ने एक तरकीब सोची है. जरनाल सिंह का बच्चे का एक फोटो घर में है, तू उसे देख ले. तू तो अफसर है, उसके बड़े भाई जैसा है. तू फोटो और लड़की देख और बता दे वे दोनों एक दूसरे के लायक है या नहीं. फिर बेटे, अगर तुझे जोड़ी ठीक लगती है तो हम लड़की वालों को कह देंगे. मगर बाबा, शादी तो जर्नल सिंह की करनी है, सारी जिंदगी उस लड़की के साथ बितानी है, तो पसंद भी तो उसकी ही होनी चाहिए ना. तुम्हारी बात तो बिल्कुल ठीक है बेटे, लेकिन हालात भी तो कुछ ऐसे ही तो है ना. और बेटे, हमने भी तुम्हें अपना बेटा ही तो मान लिया है. तुम अपने भाई के लिए गलत थोड़ा ही सोचोगे, और वो तुम्हारी बात थोड़े ही टाल सकता है. वो भी तो एक सच्चा फौजी जवान है. एक बड़े भाई की और एक कप्तान साहब की बात वह कैसे टाल सकता है. बेटे, पूरी रात सोच के हम दोनों ने यही फैसला कर दिया है. बस बेटे, अब तो इनकार ना करना. अब सब तेरे ऊपर है. सब सगे संबंधी और गांव के बुजुर्ग दोपहर खाने के बाद 3 बजे तक इकट्ठा हो रहे हैं. बेटे, तू 4 बजे तक आ जाना. तुझे ज़्यादा इंतज़ार नहीं करना पड़ेगा. सब तयार रखेंगे. माझ्यावर आलेल्या धर्मसंकटाने तर मी पार हबकूनच गेलो होतो. मला काही सूचनासे झाले होते. एवढा मोठा निर्णय आपण कसा काय घेणार, मतीच चालेना. दुपार कधी झाले ते पण कळलं नाही. सगळा दिवस याच विचारात गेला. संध्याकाळी 4च्या सुमाराला माझी जीप धुळा उडवत गावाकडे निघाली. शेतात पोहोचलो तेव्हा घर आणि घरासमोरचा परिसर माणसाने फुलून गेला होता. घरासमोर टाकण्यात आलेल्या एका छोट्या मांडवामुळे समारंभाचे वातावरण निर्माण झाले होते. घराचा आणि घरासमोरच्या ओट्याचा कब्जा महिला मंडळाने घेतलेला दिसत होता. तर समोरच्या एका मोठ्या झाडाच्या सावलीत टाकल्या 4 पायावर दोन्ही बाजूंकडील पुरुष माणसे विराजमान झाली होती. 2-3 खुर्च्यांची सुद्धा व्यवस्था होती. पांढऱ्या शुभ्र दाढ्यांची संख्या पाहता बुजुर्ग मंडळींचीच मायंदाळी दिसत होती. मी येण्याच्या आधीच यजमानांनी माझ्याबद्दलची माहिती आणि माझी या पाहण्याच्या कार्यक्रमातील भूमिका सर्वांना समजावलेली असावी, हे मला माझ्या स्वागतावरून जाणवले. सत श्री अकाल जी. सत श्री अकाल साहेबजी. पांढऱ्या शुभ्र कपड्यात छातीवर रुळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र दाढ्या असल्या बुजुर्ग मंडळींचा एवढा मोठा समूह उठून उभा राहिल्यामुळे वयाचा मान देण्याचे संस्कार असल्या मनाला संकोच वाटला नसता तरच नवल. परंतु बसायची 2दा विनंती करून सुद्धा फील्ड युनिफॉर्ममधील एक कॅप्टन बसेपर्यंत उभे राहण्याची शिस्तसुद्धा सेनेचीच. उभ्या असलेल्या पाहुणे मंडळीवरून नजर फिरवतात बहुतेकांच्या सावधानमध्ये उभे राहण्याच्या पद्धतीवरूनच उपस्थितांमध्ये माजी सैनिकसुद्धा मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसत होते. पाहुण्यातील 2 बुजुर्गांनी समोर येत आदरपूर्वक मध्ये ठेवलेल्या खुर्च्यांकडे घेऊन जात मधल्या खुर्चीवर नेऊन बसवले. पाहुण्यांच्या सरबराईत असलेले यजमान लगबगीने आले व त्यांनी पाहुण्यांच्या ओळखी करून द्यावयास सुरुवात केली. मुलीच्या वडिलांची ओळख करून दिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीकडच्या सर्वांची ओळख करून दिली, तर बाबांनी गावातल्या प्रतिष्ठितांची. सुरुवातीच्या आगत स्वागत व ओळख करून देण्याघेण्याच्या सोपस्कार आटोपपर्यंत घरातून दाखवण्यासाठी आणलेल्या मुलीला तयार करून ओट्यावर बसल्या बायकांच्या घोळक्याच्या मध्यभागी ठेवण्यात आलेल्या मोकळ्या जागेत बसवण्यात आले. हातभर घुंगट काढून मान खाली घालून बसल्या मुलीकडेच सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या. दोन्ही हात जोडत मुलीच्या वडिलांनी सगळ्या पुरुष मंडळींना ओट्याजवळ येण्याची विनंती केली. आम्ही सर्वजण उठल्याबरोबर 4-5 तरण्या ताठ्या मुलांनी पटापट सगळ्या खुर्च्या व काही 4 पाया ओट्याजवळ सरकवून ताबडतोब ओट्याजवळ बसण्याची व्यवस्था केली. स्थानापन्न होत असताना बहुतेक घुंगटांच्या आडून आपलंसुद्धा बारकाईने निरीक्षण होत असल्याचं मला जाणवत होतं. यजमानांनी माझी व गावातल्या बुजुर्गांची महिला मंडळाला ओळख करून दिली. मुलाचा जर्नल सिंगाचा वर्दीतला एक फोटो समोरच एका खुर्चीत ठेवला होता. मुलाच्या वडिलांनी तो प्रथम जवळून पाहण्यासाठी माझ्या हातात आणून दिला व मग समस्त मुलीकडच्या पाहुण्यांतून फिरवला. गोरा पान आणि धिप्पाड जर्नल सिंग युनिफॉर्ममध्ये एकदमच स्मार्ट दिसत होता. परत दोन्ही हात जोडत मुलीच्या वडिलांनी, "पूछलं हो साहब कुड़ी तू,
जो भी सवाल ਤੁਹਾਨੂੰ पुछणे आहे. म्हणत पाहण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. काही काळ सगळीकडे शांतता पसरली. सगळ्यांचे कान टवकारले आणि सर्वजण मी काय प्रश्न विचारतो म्हणून उत्सुकतेने माझ्याकडे पाहू लागले. क्या आपको लड़का पसंद है? या माझ्या पहिल्या प्रश्नावर हलकासा होकारार्थी घूंघट हल्ला. बेटी, सबको तुम्हारी आवाज़ भी तो सुननी है. जरा मुंह से अपनी पसंदी बताओ. मुलाकडच्या एका वयस्क महिलेने मुलीला बोलण्यास भाग पाडले. हां, एक अस्पष्ट स्वर उमटला. आता पुढचा प्रश्न काय विचारावा या संभ्रमात मी पडलो. पुढच्या प्रश्नाच्या अपेक्षित सगळ्यांच्या नजरा माझ्यावरच एकवटलेल्या पाहून नाहीतरी गोंधळ जरा वाढलाच. पटकन काहीच प्रश्न सुचेना. सगळीकडे अपेक्षापूर्ण शांतता पसरली होती. सगळेच जण पुढच्या प्रश्नाची वाट पाहत होते. शिवाय दुसरं कोणीच बोलायला तयार दिसत नव्हतं. एवढ्यात शांततेचा भंग करत ओट्यावरच्या एका खमक्या ओढणी मागून शब्द उमटले. शायद साहब को भी आदत नहीं लगती ऐसे वक्त सवाल पूछने की. सगळीकडे हास्याची एक दबलेली लाट पसरली. गोऱ्या मोऱ्या झालेल्या मुलीच्या वडिलांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ओट्याकडे पाहत आवाज चढवला. देख के गल किया करो. सगळे एकदम चुपचाप आणि गंभीर झाले. माफ़ करना साहब, ये देहाती औरतें जानती नहीं साहब लोगों से कैसी बातचीत की जाती है. अचानक वातावरणात वाढलेला तणाव दूर करण्यासाठी मी हसत म्हणालो. हाँ शायद, लेकिन माहिर है सामने वाले की कमी पहचानने में. एकूणच प्रसंगाला कलाटणी देण्यासाठी मुलीच्या वडिलांनी सुरुवात केली. बेटी, साहब ही तेनू देखने वास्ते आए हैं. तुम्हारे होने वाले पति के बड़े भाई के तौर पे तुम्हारी पसंदी करने वाले हैं. तो वो जब तक वो तुम्हें देखेंगे नहीं तो तुम्हारी पसंदी कैसे करेंगे. कौन. घुंगट हटाव बेटी. मुलीला न पाहिल्या सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली होती. परंतु लाजेनं चुर्र झालेल्या मुलीला एवढ्या मोठ्या नवख्या समूहासमोर चेहरा दाखवण्याचे धाडस होत नव्हते. ती अवघडून आणखी मान खाली घालून बसली. तिच्या अवघडलेल्या परिस्थितीत तिला धीर देण्यासाठी तिची आई पुढे आली. बेटी, अपना घूंघट हटाओगी तो ही सब लोग तुम्हें देख पाएंगे और अपनी पसंदी दे पाएंगे. ये सब तुम्हारे होने वाले नए परिवार के लोग हैं. हमारे संबंधी बनने वाले हैं ये. उनसे मिलो बेटी, सब अपने ही तो है. हळूहळू घूंघट दूर झाला. दाट केसांच्या महिरपीत गव्हाळ रंग, दाट कोरीव भुया, झुकलेल्या पापण्या, सरळ नाक, नाजूक जीवनी. उजव्या हाताने घुंगट थोडा अजून बाजूला सरकवता सरकवता एका क्षणासाठी पापण्यावर उचलल्या गेल्या. नजरेला नजर भिडली. काळ्या भोर हरणासारख्या डोळ्यांत उत्सुकता आणि भीतीच्या मिश्रणाची एक झलक चमकली. गालावर लाजेची नैसर्गिक लाली पसरली. एकच क्षण वीज चमकावी तशी आणि क्षणात नजर खाली झुकली आणि चेहरा घुंगटामागे परत अदृश्य झाला, दाट ढगाड लपणाऱ्या चंद्राप्रमाणे. नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती. फोटोतला तरणा बांड वर्दीतला स्मार्ट सरदार जर्नल सिंग आणि अगदी त्याला शोभेल अशीच होती त्याची होणारी सरदारन. मुलीच्या वडिलांनी परत एकदा विनंती केली. साहब जी, और कोई सवाल पूछने हैं तो पूछ लीजिए कुड़ी तो. सवाल की पूछनी है सरदार जी. कुड़ी तो चंगी सोनी सुंदर और सुशील है. हमारे मुंडेदा अच्छा ख्याल रखें. अपनी सास और ससुर की बुढ़ापे में अच्छी सेवा करे. और क्या चाहिए. रब दोनों की जोड़ी सलामत रखे. दोन्ही हात जोडून माझ्यासमोर नतमस्तक होत मुलीचे वडील म्हणाले. रबदा शुक्र करूँ मैं. साहब जी, तुसी उस मिट्टी से आए हो जिस मिट्टी ने तैनु संत नामदेव दे जन्म दिया. वो मिट्टी अपने पुत्र से पुण्य का भला काम ही तो करवाएगी. रब ऐसा पुत्र हर माँ बाप को दे. जनरल सिंगच्या वडिलांचा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. मी उठून अजूनही दोन्ही हात जोडून उभ्या असलेल्या मुलीच्या वडिलांचे दोन्ही हात हातात घेत म्हणालो. प्राजी, तुसी उम्र विच बड़े हो. ये हाथ तो सिर्फ आशीर्वाद के लिए उठने हैं. साहब जी, बेटे, तूने बहुत बड़ा काम कर दिया. वाहे गुरु तुझे लंबी उम्र दे, जिंदगी की सारी खुशियाँ बख्श दे.
एवढ्यात तिथे आलेल्या जर्नल सिंगाच्या वडिलांना मी थोड्या हलक्या आवाजात आणि काळजीच्या सुरात विचारला, बाबा, कुड़ी तो चंगी है, सोनी है, मगर जर्नल सिंह को कोई इतराज़ तो नहीं होगा ना? वो लड़की को पसंद तो करेगा ना? तू बिल्कुल फिक्र मत कर पुत्र, मेरा बेटा एक नेक फौजी और एक नेक इंसान है, अपने माँ बाप की और बड़ों की इज्जत करना जानता है, अपने बड़े भाई और एक अफसर का कहना वो कभी नहीं टालेगा। बेटे, मुझे पूरा विश्वास है, तुम बिल्कुल बेफिक्र रहो, और तुमने उसके लिए लड़की भी तो एक हिरे जैसी ही चुनी है। मुलीच्या सगाईची जवळची तारीख ठरवूनच सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी मिठाई वाटून आणि चहापाणी करून बैठक आटोपली. घरातल्या देवासमोर होणाऱ्या एका छोट्या कार्यक्रमासाठी मला आत बोलावलं गेलं. महिला मंडळाने खच्चून भरल्या खोल्यांतून मार्ग काढताना त्या मुलीच्या पाहण्याच्या कायमात झालेल्या तिच्या मानसिकतेचा थोडा अनुभव मला पण जाणवला. सगळ्यांच्या रोखलेल्या नजरा पाहून आपल्याबरोबर मुलाचे किंवा मुलीच्या वडिलांचे संरक्षक कवच नसल्याचे जाणवले. साहब जी खुद भी तो अभी तक कुंवारे ही लगते हैं. पिकलेल्या दबक्या खसखशीतून ही तो आवाज ओळखीचा वाटला. मगाशी ओढणीच्या आडून आलेलाच तो आवाज होता, यात शंकाच नव्हती. क्यों? साहब जी को भी क्या अपने गांव का जामात बनाना है? एक दूसरा आवाज. साहब जी एक बार हाथ तो भर दे, कुडियांदी लाईन लगवा दूंगी. तेवढ्यात आत आलेल्या मुलाच्या आणि मुलीच्या वडिलांमुळे महिला मंडळातून येणारे आवाज बंद झाले आणि माझी सुटका झाली. मुलीच्या गाववाल्यांचं आग्रहाचं गावी यायचं आमंत्रण होतंच. आता या परिसरात माझी 2 घरं झाली होती, माझ्या घरापासून दूर. जेमतेम 8 दिवस उलटले असतील मुलीला पाहण्याचा कार्यक्रम होऊन. सकाळच्या फेरीत गाडी शेताजवळ थांबली आणि लगबगीनं गाडीकडे येणाऱ्या त्या दोघांच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा आनंद पाहून काहीतरी आनंदाची बातमी असल्याचं जाणवलं. बोलो बाबा, क्या खबर है? मी गाडीतून उतरत विचारलं. बहुत अच्छी खबर है बेटा, जर्नल सिंह की छुट्टी मंजूर हुई है, 2 महीने की. बेटे, तुम्हारी चिट्ठी से काम हुआ लगता है, वो अगले हफ्ते आ रहा है. बहुत खुशी की बात है बाबा. अब उसकी सगाई क्या शादी ही करा के उसे वापस भेजेंगे. बस अब तैयारी में लग जाइए. मुंह मिठा कर लो बेटा, यह सब तुम्हारी वजह से हुआ है. नहीं माँ जी, ये तो आप दोनों के आशीर्वाद और वाहेगुरु की कृपा है. दुसऱ्या दिवशीच्या डाकेने आलेली बातमी देण्यासाठी माझी गाडी वेगाने शेताकडे निघाली होती. युद्धानंतर सुखरूप घरी परतणाऱ्या आपल्या एकुलत्या एक मुलाच्या स्वागतासाठी आणि लग्नासाठी सजणाऱ्या त्या शेतातल्या घरातला आनंद ओसंडून वाहत होता. आओ बेटा, हमने लड़की वालों को बेटे के अगले हफ्ते आने की खबर कल ही पहुंचा दी है. बहुत खुश हुए सब लोग. उन्होंने भी संदेशा भेजा है कि ब्याह का मुहूर्त नज़दीक का ही निकालेंगे. कहते थे ये फौजियों का क्या भरोसा, फिर बुलावा कब आ जाए. आपने बिल्कुल ठीक कहा बाबा, फौजियों का क्या भरोसा, बुलावा तो कभी भी आ सकता है. अब यही देखिए ना, कल के ही डाक में मेरा भी बुलावा आया है. अब तुम्हारा कैसा बुलावा बेटे? काळजीच्या सुरात आतून लस्सीचा ग्लास घेऊन येणाऱ्या मांजीने येता येता ऐकल्या शेवटच्या वाक्याचा आधार घेत विचारलं. बस यही समझ लीजिए मांजी, आपका एक बेटा लड़ाई लड़के वापस घर छुट्टी बिताने आ रहा है, तो दूसरा यहाँ की अपनी ड्यूटी निभा के बदली पे घर से दूर जा रहा है. वाहेगुरु, ये किधर दा न्याय है? एक बेटे तो मिलवा रहे हो और दूजे तो बिछोड़ा. थोड़ा तो इंतजार किया होता. दोघांचेही चेहरे क्षणात उतरले. बेटे, शादी में तो रहोगे ना? मुश्किल लगता है माजी. मेरा ट्रांसफ़र यहाँ से 2500 किलोमीटर दूरी पे नथुला के पास चीन के बॉर्डर पे हुआ है. ज्वालामुखी नाम के हिमालय पर्वत पर 14,000 फीट ऊंची एक बर्फीली चोटी पर. यहाँ पहुँचने के लिए ही 15 दिन का समय लगता है, और नई यूनिट में जाते ही छुट्टी भी तो नहीं मांगी जा सकती ना. लेकिन बेटे को मिलके तो जा सकते हो ना? यह भी मुमकिन नहीं लगता. जर्नल सिंह तो यहाँ 8 दिन के बाद पहुँच रहा है, और मुझे तो यहाँ का चार्ज देके परसों सुबह ही निकलना है. कल मेरे लिए यहाँ BOP पे पार्टी रखी है,
तो परसों रेजिमेंट के अफसर मेस में। चौथे दिन मैं फिरोजपुर के लिए निकलूँगा और 2-3 दिन में वहाँ का अपना सामान पैक करके 8 दिन के अंदर तो मुझे अपने नए पोस्टिंग पे फिरोजपुर छोड़ना होगा. दोघांचेही चेहरे एकदम पडले. त्यांच्या आनंदावर पडलेलं सावट त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होतं. बेटे, रब भी क्या खेल दिखाता है. कभी खुशी से झोली भर देता है तो कभी मायूसी से. पुढच्या 2 दिवसात वानच्या ऑब्झर्वेशन पोस्ट ऑफिसरचा चार्ज माझ्या जागी आलेल्या नवीन तोफखान्याच्या अधिकाऱ्याला देऊन मी कार्यमुक्त झालो. गेले 8 महिने आयुष्यातील एका मोठ्या पर्वाचे वा ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार बनणारे ठरले होते. मागे वळून पाहता माझाच माझ्यावर व मी अनुभवलेल्या प्रसंगांच्या मालिकावर विश्वास बसत नव्हता. आपण एका ऐतिहासिक युद्धाचे नुसते साक्षीदारच नाही, तर त्या युद्धात आपण प्रत्यक्षाने सक्रिय सहभाग नोंदवला. त्या सहभागात नियतीने आपल्याला आपल्या अनेक साथीदारांपेक्षा निश्चितच झुकतं माप दिले. 14 दिवसांचे ऐतिहासिक युद्ध लढताना असे अनेक प्रसंग आले ज्यात काहीही घडू शकलं असतं. युद्धादरम्यान शत्रूकडून रात्रंदिवस होणारा तोफगोळ्यांचा अखंड मारा, पाकिस्तानच्या विमानांचे दिवसभर केव्हाही होणारे अचानक हल्ले व त्यातून बरसणारी रॉकेट्स व त्यांचे बॉम्ब हल्ले, पाकिस्तानी कमांडोचे गन पोझिशनवरचे रात्रीतून हल्ले. मृत्यू किती वेळा अगदी जवळून गेला, पण नक्कीच आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचे व घरच्यांच्या प्रेमाचे कवच. तीर्थरूप काकींचे, आई जगदंबेचे व घरच्यांचे आशीर्वाद ते भेदू शकले नाहीत. युद्धामध्ये जखमी, शहीद किंवा युद्धबंदी न होता रक्ताचा एक थेंबही सांडावा न लागता संपूर्ण युद्ध लढण्याचा रोमांचकारी अनुभव व विजयाचे श्रेय मिळणं, याचं श्रेय नशिबाला आणि वाडवडिलांच्या पुण्याईला आणि आप्तांच्या प्रेमाने उभारलेल्या अभेद्य कवचकुंडलालाच द्यायला पाहिजे ना. वानचा मुक्काम जेमतेम 8-9 महिन्याचाच, पण असं वाटायला लागलं होतं की आपले या गावाशी जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत. आदल्या दिवशी रात्री BOPवरचा निरोप समारंभाचा बडाखाना बराच उशिरापर्यंत चालला होता. सकाळचा ब्रेकफास्ट शेतावर होणार होता. सकाळी BOPवरच्या सर्वांचा निरोप घेऊन गाडीत बसलो. गाडी फुलांनी सजवलेली होती. गाडीला खेचण्यासाठी समोर 2 दोर बांधले होते. गाडी चालू न करता BOPवरच्या जवान, JCOज आणि अधिकाऱ्यांनी स्वतःच्या बटालियनच्या ऑफिसरला बदली झाल्यावर दिल्या जाणाऱ्या सन्मानाची जय जयकार करत जीप BOPच्या गेटपर्यंत खेचत आणली व रस्त्याला लावली. मी खाली उतरून मेजर टीम्सना सॅल्यूट करून निरोप घेतला. त्यांनी कडकडून मिठी मारून शुभेच्छा दिल्या. कंपनीच्या दुतर्फा उभ्या जवानांच्या जय जयकारांच्या घोषात व त्यांचे सॅल्यूट स्वीकारत माझी जीप शेताच्या दिशेनं निघाली. शेताजवळ तर अख्खं गावच गोळा झाल्यासारखं दिसत होतं. जनरल सिंगाच्या नियोजित वधूच्या घरचे आणि गावचे लोकसुद्धा आवर्जून निरोप द्यायला त्यांच्या गावावरून आले होते. जनरल सिंगच्या म्हाताऱ्या वडिलांना अश्रू आवरण्यासाठी पडणारे प्रयास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तर मायेनं तर शत्रूंना मुक्त वाटच करून दिली होती. अशा परिस्थितीत ब्रेकफास्ट घशाखाली उतरणे शक्यच नव्हते. मायेनं स्वतःच्या हातानं भरवलेला पहिला घास कसाबसा घेऊन मी लस्सीचा ग्लास तोंडाला लावला. पुढच्याच आठवड्यात सुट्टीवर येणाऱ्या जर्नल सिंगला आपण भेटू शकत नसल्याचं, विशेषतः त्याच्यासाठी आपण पसंत केलेल्या वधूच्या निवडीबाबत त्याच्या भावना काय असतील हे जाणण्याची उत्सुकता कधी पुरी होईल का याची खंत मला जास्त वाटत होती. आपण कोणा कधी न भेटलेल्या, न पाहिलेल्या व्यक्तीच्या त्याच्या पुढच्या संबंध आयुष्यावर परिणाम करणाऱ्या एवढ्या मोठ्या गोष्टीचा, त्याच्या अप्रोक्ष घेतलेल्या निर्णयाबाबतची त्याची स्वतःची रिॲक्शन जाणून घेण्याची उत्सुकता प्रचंड होती. निरोप घेताना लग्नाला येण्याचे मात्र शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सगळ्यांनाच वाईट वाटलं. जड अंतकरणाने सगळ्यांचा निरोप घेतला. त्या म्हाताऱ्या जोडप्याला निघताना खाली वाकून नमस्कार करताना मात्र दोघांचाही बांध फुटला. आईच्या मायने जवळ येऊन चेहऱ्यावरून फिरणाऱ्या त्या हातांचा प्रेमळ स्पर्श मात्र आज इतक्या वर्षांनी सुद्धा अगदी काल परवासारखाच ताजा वाटतो. वानहून गन पोझिशनवर परतल्यावर ज्या 4 मराठा बॅटरीमध्ये मी माझ्या युनिटमधील सैनिकी सेवेची सुरुवात केली, माझ्या पहिल्या रेजिमेंटमधील 2.5 वर्ष पडत झडत शिकत सेकंड लेफ्टनंट ते कॅप्टनच्या पदापर्यंतचा प्रवास करून माझ्या पहिल्याच युनिटबरोबर एका युद्धाचा अनुभव घेऊन पुढील भरारीसाठी पूर्वेकडे हिमालयाच्या कुशीतील सिक्कीमजवळील नथुला पासजवळच्या ज्वालामुखीकडे निघालो. पहिल्या युनिटमधल्या घालवलेल्या 3 वर्षांपेक्षा अधिकच्या काळातील सर्व आठवणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे
मनासमोरून सरकत होत्या. संध्याकाळी बॅटरीमधील बडाखाना आणि निरोप समारंभ खूपच हृद्य होता. निरोप समारंभात माझ्या 4 मराठा फील्ड बॅटरीची आठवण म्हणून माझ्या बॅटरीने युद्धात पहिल्या दिवशी पाकिस्तानवर फायर केलेल्या पहिल्या रशियन बॉम्बचे वजनदार पितळी कार्ट्रीज मला भेट म्हणून देण्यात आले, जे आजही माझ्या दिवाणखान्यात मी लढलेल्या युद्धाची आठवण कायम ताजी ठेवत असते. रेजिमेंटचे सर्व अधिकारी बॉर्डरवरच असल्यामुळे माझा रेजिमेंटचा निरोप समारंभ जरी सरहद्दीवरील गन पोझिशनमधील फील्ड ऑफिसर्स मेसमध्ये झाला, तर रेजिमेंटमधील अधिकाऱ्यांच्या 15-16 बायकांचं लेडीज ब्रिगेड फिरोजपूरला असल्यामुळे कर्नल साहेबांच्या मिसेसचे रात्रीच्या येणाऱ्या नियमित फोनवर सर्व महिला मंडळाच्या वतीने आदेश प्राप्त झाले होते की सगळ्या घरचा नीट पाहुणचार घेण्याच्या दृष्टीने मी कमीत कमी 4 दिवस तरी फिरोजपूरमध्ये थांबावे. म्हणजे प्रत्येक घरी मला निरोपाचे निदान ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर घेता येईल. कर्नल साहेबांनी दररोज सकाळी 2 घरी 2 ब्रेकफास्ट आणि 2 घरी दुपारचा हाय टी घेऊन 2 दिवसात सगळी घरं संपवायचा आदेश मला दिला होता. फिनिश फिरोजपूर इन 2 days यंग मॅन, यू कॅन डू इट. अर्थात मिसेस सिओनी, कर्नल साहेबांच्या धर्मपत्नींनी आपला सर्वाधिकार वापरून सैन्य अधिकाऱ्यांच्या घरातील प्रचलित म्हणीला, मी या घराचा सार्वभौम आहे, पण तसे म्हणण्यास मला माझ्या पत्नीची परवानगी आहे, हे सिद्ध करत वरील आदेश रद्द करवले. ही गोष्ट वेगळी. दुपारपर्यंत सर्व आवराआवरी आटोपली. माझा ऑर्डरली सेवादार माझ्या सामानाबरोबर नवीन युनिटपर्यंत येणार असल्याने संध्याकाळीच सर्व सामान घेऊन तो रात्रीची पंजाब मेल गाठण्यासाठी रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होता. फिरोजपूर सोडण्यापूर्वीचे शेवटचे डिनर कर्नल साहेबांच्या घरी होणार होते. या डिनरसाठी व निरोप देण्यासाठी रेजिमेंटचे सर्व महिला मंडळ कर्नल साहेबांच्या घरी एकत्र येणार होते. रेल्वे स्टेशनवर रेजिमेंटतर्फे निरोप देण्यासाठी कर्नल साहेबांनी खास एका अधिकाऱ्याला सीमेवरून फिरोजपूरला पाठवले होते. निघायची तयारी पूर्ण झाली होती. करावयाच्या कामाच्या यादीवरून एक नजर फिरवित होतो. बुटाच्या आवाजाने समोर सॅल्यूट करत उभ्या असल्या ब्रिगेड ऑफिसर्स मेसच्या गेटवरच्या सेंट्रीकडे लक्ष गेले. श्रीमान, आपको मिलने के लिए कोई सिख जवान गेट पर आया है, सिविल कपड़े में है, कहता है वान से आया है, उसे अंदर भेजना है श्रीमान. क्या उसका नाम जर्नल सिंह है? जी सर, हमने उसका आइडेंटिटी कार्ड चेक किया है, यही नाम है उसका. उसे फौरन अंदर भेजो. मी आनंदातिशयानं उद्गारलो. माझी उत्सुकता खूपच ताणली गेली होती. फिरोजपूर सोडण्यापूर्वी जर्नल सिंगाची भेट होणं ही माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट होती. आर्मीच्याच भाषेत सांगायचं तर एक मिशन अकम्प्लिश होणार होतं. समोर एक उंच गोरापान धिप्पाड सरदार अटेन्शनमध्ये उभा होता. फोटोतल्यापेक्षा उमदा, स्मार्ट. सत श्री अकाल साहब जी. सत श्री अकाल जर्नल सिंह, कैसे हो? चंगा हूँ श्रीमान, और बहुत खुश हूँ आपकी दया से. सच बोल रहे हो? वाहेगुरु की कसम, एकदम सच सर जी. एका तगड्या जवानाला लाजताना मी प्रथमच पाहत होतो. मला पावती मिळाली होती. माझ्यासाठी अ मिशन वॉज अकम्प्लिश्ड. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.